सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, वारकरी वारीदरम्यान घडलेली दुर्घटना, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वाढीव घरपट्टीचा मुद्दा यांचा समावेश होता। शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत बोलताना डॉक्टर खडे यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगितलं। विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे। संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वारकरी वारी दरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क राहील आणि आवश्यक ती काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची दखल घेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल, योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना डॉक्टर खडे यांनी सर्व विषयांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली। 22 तारखेला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री घ्यावं यांचा वाढदिवस, पण त्याने क्लिअर सांगितलं की वाढदिवस माझा कुठेही साजरा करायचा नाही, कुठे मॅडम पोस्टर नाही, कुठेही आठवड्यात नाही, कुठं काय नाही, काय त्या पद्धतीने. पण त्याने एक उपक्रम दिला, म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेबांनीच एक उपक्रम दिला। आता मेडिकलला आता बघितलं तर आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये रक्त किरकोळ आहे, रक्ताचं खूप शॉर्टेज आहे। तर त्यासाठी प्रत्येक मंडळामध्ये एक रक्तदान शिबिर आपण ते घ्यायचं आहे। त्यासाठी डॉक्टर येतील, सगळे येतील आणि त्या पद्धतीनं प्रत्येक मंडळामध्ये एक रक्तदान शिबिर घेऊन कमीत कमी 100 वॉट रक्तदान व्हावं, कारण हे सहकार्य होणं, आता ब्लड उपलब्ध होणं हे काळाची गरज आहे। त्यासाठी आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे। मी माझ्या कार्यकर्ते आणि सर्व जनतेला आव्हान करेन की आपण ह्या उपक्रमाला सगळ्यांनी सहयोग आणि साथ द्यायची आहे आणि सगळ्यांनी त्यात ते 100 वॉट भरण्यासाठी आपण सगळ्यांनी करायचं हे मी सगळ्यांना आव्हान करतो। दुसरं, मध्यंतरी एक दुर्घटना घडली, अचानक ग्रामीणचा लोड वाढला, शहराचा नाही ग्रामीणचा लोड अचानक वाढला। वाढण्याचे कारण पाणी आलं, मोटर चालू झाल्या, मोटर कशा चालू होतात ते तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे त्याचा लोड वाढला। लोड पॅरलल ठेवण्यासाठी थोडीशी यंत्रणा लागते, 2-3 दिवसाचा कालावधी यंत्र सोडून चालू होतं, त्यामुळं निश्चितच। आणि गावात लाईट बंद होत नाही, गावात लाईट नाही, वस्तीच्या लाईट बंद वस्ती त्यांना मी आदेश केले की त्याला फेडरेशन वेगळं असतं, वस्तीचं फेडरेशन वेगळं, पण त्याला यंत्रणा म्हणतात 3 फेज आणि 1 फेज। तर 1 फेजची लाईट जर आम्हाला नुसती लाईट दिली तर 1 फेजची लाईट आम्हाला चालल्यानंतर मुलांना अभ्यास करण्यासाठी एका चर्चा केल्या, ते म्हणजे मी चर्चा करतो सेक्रेटरीशी निर्णय करतो आपण राष्ट्रपती, त्यामुळे आता पण निर्णय पण लोकांची अशी ऑफिस लोकांची तक्रार आहे की साहेब 1 फेज लावली लाईट लावली तरी त्यावर मोटर चालू देते, 1 फेजवर मोटर चालू जाते, त्यामुळे लोड वाढतो। साहजिक आहे, शेतकरी काय पाणी बघत बसणार, पिकं सुकल्यात बघत बसणार, लाईट नाही म्हणून थांबणार, तो प्रयत्न करणार ना। पण शेतकऱ्यासाठी आपण एवढं करत असेल तर माझी विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना, यातून काहीतरी मार्ग काढून टाकतो ह्या शेतकऱ्यांना आधार द्यावा, माझी म्हणतो। तरी पांडुरंगाचा नागरिक तो दादा तमाल होतो व्हायला लागतो, अशा परिस्थितीमध्ये लोक चाललेले आहे। पांडुरंगाला मी सगळ्या जनतेच्या वतीने विनंती केली, पांडुरंगा एवढी तळमळीनं तुझी सेवा करायसाठी, तुझी नोकरी आशीर्वाद देण्यासाठी येत आहे, पण पावसाचं चिन्ह दिसला, त्यामुळे शेतकरी संकटात वाढतो, बाकी सगळं संकट, पाणी नाही तर सगळं संकट वाढेल। तर सगळ्यांच्या वतीनं नम्र विनंती पांडुरंगाची चर्चा करतो की सगळ्या जनतेला, शेतकऱ्याला ह्या पाऊस पाणी भरपूर सुख शांती आरोग्याची म्हणजे एवढी प्रार्थना करतो। धन्यवाद।